नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित 1 मधील चौथे प्रकरण गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणातील सराव संच 4.2 मधील प्रश्न क्रमांक 1 ते 3 या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी गुणोत्तरांची तुलना अभ्यासूया. जर बी हा 0 पेक्षा मोठा असेल आणि डी सुद्धा 0 पेक्षा मोठा असेल तर ए छेद बी आणि सी छेद डी या गुणोत्तरांची तुलना आपल्याला करता येते. ही तुलना आपल्याला पुढील नियमानुसार करता येते. पहा, जर ए डी म्हणजे काय केलेले आहे तर तिरकस गुणाकार, म्हणजेच ए गुणिले डी हा गुणाकार बी गुणिले सी या गुणाकारापेक्षा मोठा असेल तर ए छेद बी हा अपूर्णांक किंवा ही परिमेय संख्या सी छेद डी या संख्येपेक्षा मोठी असते. लक्षात आले का? पहा, ए छेद बी आणि सी छेद डी या संख्यांचा तिरकस गुणाकार केला. ए गुणिले डी हा गुणाकार बी गुणिले सी या गुणाकारापेक्षा मोठा असेल तर ए छेद बी हा अपूर्णांक सी छेद डीपेक्षा मोठा असतो. जर ए गुणिले डी हा गुणाकार बी गुणिले सी या गुणाकारापेक्षा लहान असेल तर ए छेद बी ही संख्या सी छेद डी या संख्येपेक्षा लहान असते. आणि तिसरा, जर ए गुणिले डी आणि बी गुणिले सी हे दोन्ही गुणाकार समान असतील तर ए छेद बी आणि सी छेद डी या दोन्ही संख्यांची किंमत समान म्हणजेच सारखी असते. तर हे तुम्ही यापूर्वीच्या इयत्तांमध्ये अभ्यासलेले आहे. आता याचाच उपयोग करून आपल्याला काही उदाहरणे सोडवायची आहेत. चला तर मग पाहूया सराव संच 4.2. पहिले उदाहरण, ए छेद बी बरोबर एके छेद बी के या गुणधर्माचा उपयोग करून रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा. आता या ठिकाणी एके छेद बी के म्हणजे काय केलेलं आहे? एलाही केने गुणलेलं आहे आणि बीला सुद्धा केने गुणलेलं आहे. म्हणजे ए छेद बीच्या अंशाला आणि छेदाला के या समान संख्येने गुणलेले आहे. पहा, पहिला प्रश्न, 5/7 बरोबर या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे छेद 28. तर आपण काय करायचे? त्यांनी दिलेला संबंध लक्षात घेऊन आपण त्याच पद्धतीने गुणाकार करायचा आहे. या ठिकाणी 28 आहेत. आता हे 28 कसे आले तर 7 चोक 28 म्हणजे 7ला कितीने गुणले तर 4ने गुणलेले आहे. मग 7ला जर 4ने गुणले तर ए छेद बी बरोबर एके छेद बी के या नियमानुसार 5ला सुद्धा आपल्याला कितीने गुणावे लागेल? 4ने. बरोबर. इथं अंशामध्ये 35 दिलेले आहे. 5ला कितीने गुणल्यानंतर 35 येतात? 5 गुणिले 7, 5 7 35. मग 7ला सुद्धा 7ने गुणायचे. 7 गुणिले 7. बरोबर. आता छेदामध्ये 3.5 दिलेले आहेत. तर 3.5 आणि 7 यामध्ये संबंध काय आहे? तर 3.5 हे 7च्या निम्मे आहेत. याचाच अर्थ 7ला 1/2ने गुणलेले आहे, म्हणजेच 2ने 7ला भागलेले आहे. मग आपण सुद्धा अंशामध्ये 5ला 1/2ने काय करूया? गुणूया. चला मग उत्तर मिळेल आपल्याला 4×5 20 आणि हीच आपली रिकामी जागा आहे अंशामधली. छेद 7 चोक 28 हे त्यांनी दिलेले आहेत. बरोबर. 5 7 35 त्यांनी दिलेले आहेत. छेदामध्ये 7 7 49 हे आपली रिकामी जागा 49. बरोबर. 7 गुणिले 1/2 म्हणजे 7ला 2ने भागायचं आहे आणि ते उत्तर काय आलेलं आहे? 3.5. तसंच 5ला 2ने भागा, 2 दुणे 4, पॉईंट दिला, 1 बाकी राहिली, 0 घेतला, 2 पंचे 10 म्हणजे 2.5 हे आपले उत्तर. म्हणजे आपल्या रिकाम्या जागांची उत्तरं काय आली? या ठिकाणी 20, या ठिकाणी 49 आणि या ठिकाणी 2.5. तर अशा पद्धतीने ए छेद बी बरोबर एके छेद बी के या गुणधर्माचा उपयोग करून हा प्रश्न आपण सोडवलेला आहे. असाच दुसरा प्रश्न पहा, 9/14. आता 9/14 त्यांनी दिलेले आहेत. बरोबर. 4.5. आता 9च्या निम्मे आहे 4.5
म्हणजेच 9ला त्यांनी 1/2ने गुणलेले आहे. म्हणजेच आपल्याला 14ला सुद्धा 1/2ने काय करावं लागेल, गुणावे लागेल. बरोबर. या ठिकाणी 42 आहेत. 14 त्रिक 42 म्हणजे छेदामध्ये काय येईल, 14 गुणिले 3 हे त्यांनी दिलेलं आहे 42. मग अंशामध्ये सुद्धा 9ला 3ने गुणावं लागेल, कारण आपला नियम काय आहे, ज्या संख्येने छेदाला गुणले त्याच संख्येने अंशाला गुणायचे, किंवा ज्या संख्येने अंशाला गुणले त्याच संख्येने छेदाला गुणायचे. बरोबर. या ठिकाणी आहे 3.5. आता 14 आणि 3.5 यामध्ये काय संबंध आहे पहा, तुमच्या लक्षात येतो का? 14ला जर 4ने भागले, पहा 14च्या निम्मे 7 आणि 7च्या निम्मे 3.5, म्हणजे 14ला त्यांनी काय केलेलं आहे, 4ने भागलेलं आहे. मग 14/4 तसेच आपल्याला काय करावे लागतील, 9/4, म्हणजे छेदाला त्यांनी 4ने भागले म्हणून आपण अंशाला सुद्धा 4ने भागायचे. आता 9 गुणिले 1/2 म्हणजेच काय येणार आहेत, त्यांनी दिलेले आहेत 9च्या निम्मे 4.5. तसे 14च्या निम्मे 7 येतील. 7 2 2 के 2 2 7 14. बरोबर. हे तुमचं उत्तर आहे 7A या ठिकाणचं. पुढे 14 त्रिक 42 आपल्याला माहीत आहेत, 9 त्रिक 27. बरोबर. 14/4 किती आहेत, 3.5. तसेच आपण 9ला 4ने भागू, 4 2 8 पॉईंट दिला. 9मधून 8 गेले, 1 बाकी राहिली, एकाच्या पुढे 0 घेतला म्हणजे 10 झाले. पुन्हा पॉईंट दिल्यानंतर पुन्हा 4 2 8, 10तून 8 गेले, 2 राहिले, परत 0 घेतला, 4 5 20, म्हणजेच 2.25. या ठिकाणी 27 आणि हे 7 हे आहे तुमचे रिकाम्या जागेचे उत्तर. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा. पुढील प्रश्न दुसरा. पुढील गुणोत्तरे काढा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर. आता वर्तुळाची त्रिज्या आपण R या अक्षराने दर्शवितो. तर वर्तुळाची त्रिज्या आपण पहिला प्रश्न सोडवतोय त्यामधला, R चे तिच्या परिघाशी असलेले गुणोत्तर. जर वर्तुळाची त्रिज्या R असेल तर त्या वर्तुळाचा परिघ आपण 2πr या सूत्राने काढतो. आता हा अंशातला R आणि छेदातला R कॅन्सल केला तर अंशात 1 राहील, म्हणजेच 1/2π, म्हणजेच 1/2π हे आले वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर 1/2π. दुसरा प्रश्न त्यामधला, R त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर. आता त्रिज्या R असेल तर परिघ 2πr असतो, हे आपण आत्ताच पाहिले. तर वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या क्षेत्रफळाशी, त्रिज्या R असेल तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे, πr², आणि ही सूत्र आपल्याला माहीत असतील तरच आपण हे गुणोत्तर काढू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी R अंशामध्ये एकदाच आहे. पहा आपण पुन्हा लिहूया, 2πr छेद पाय, r² म्हणजेच काय, r गुणिले r. हा अंशातला r आणि छेदातला r, अंशातला पाय आणि छेदातला पाय कॅन्सल झाला, म्हणजे शिल्लक काय राहिले, 2/r, आणि 2/r म्हणजेच 2r. 2/r म्हणजेच 2r, म्हणजे तुमचे उत्तर आहे 2r. r ही काय आहे, वर्तुळाची त्रिज्या. यानंतर पुढील तिसरा प्रश्न, बाजू 7 सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर. पहा या ठिकाणी मी चौरस काढते. हा चौरस आहे आणि हा त्याचा कर्ण आहे. चौरसाची बाजू किती आहे, 7. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पायथागोरसचे प्रमेय अभ्यासले असेल. त्याचबरोबर चौरसाची बाजू जितकी असते ते बाजू गुणिले वर्गमुळात 2 इतका त्याचा कर्ण असतो. हे तुम्हाला माहीत असेल किंवा माहीत नसेल तर लक्षात ठेवा. बाजू 7 आहे म्हणजे कर्ण 7 वर्गमुळात 2 इतका असतो. बाजू 9 असती तर कर्ण 9 वर्गमुळात 2. बाजू 25 असेल तर कर्ण 25 वर्गमुळात 2. म्हणजे बाजूची जी लांबी दिलेली असेल त्याच्या पुढे फक्त आपल्याला काय लिहायचे आहेत, वर्गमुळात 2.
तर बाजू 7 सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाचे, आता कर्ण काय आला आपला 7 वर्गमुळात 2 छेद त्याच्या बाजूशी, बाजू काय आहे 7, 7 7 कॅन्सल झाला, वर्गमुळात 2 छेद 1, म्हणजेच गुणोत्तर काय आले वर्गमुळात 2 1, वर्गमुळात 2 1. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, लांबी 5 सेमी व रुंदी 3.5 सेमी असलेल्या आयताच्या परिमितीचे क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर. पहा, लांबी 5 आणि रुंदी 3.5 असेल तर आयताची परिमिती आपल्याला काढायची आहे आणि त्याच आयताचे आपल्याला क्षेत्रफळही काढायचे आहे आणि परिमितीचे क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर आपल्याला लिहायचे आहे. आता आयताची परिमिती काय सूत्र आहे, आयताची मी शॉर्टमध्ये लिहिते, तुम्ही पूर्ण लिहायचं आहे. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजेच L अधिक B, लांबी म्हणजे लेंथ आणि रुंदी म्हणजे ब्रेड्थ, L अधिक B, 2 कंसात L किती आहे 5 अधिक रुंदी किती आहे 3.5, 5 अधिक 3.5 8.5 गुणिले 2, 2 गुणिले 8.5 आणि 2 गुणिले 8.5 बे 5 10, हातचा राहिला 1, ब्याटी 16 आणि 1 17, म्हणजेच आयताची परिमिती काय आली 17. लांबी आणि रुंदी सेमीमध्ये दिलेली आहे, म्हणजेच परिमिती कशामध्ये आली सेंटीमीटर. आता आयताचे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी म्हणजेच L गुणिले B, L आहे 5 आणि रुंदी आहे 3.5, करा गुणाकार, 5 5 25, हाचे राहिले 2, 5 15 आणि 2 17, 17.5. आता परिमितीचे क्षेत्रफळाशी गुणोत्तर काय येणार आहे, या ठिकाणी लिहिते मी इकडे, परिमिती आहे 17 आणि क्षेत्रफळ आहे 17.5. आता आपण पॉईंटमध्ये लिहित नाही गुणोत्तर, मग 17.5चे आपण दुप्पट करू म्हणून गुणिले 2 केले, तर छेदाला जर 2ने गुणले तर अंशालाही 2ने गुणावे लागेल. 17 दुणे 34 छेद 17.5 गुणिले 2 म्हणजेच 35, म्हणजे गुणोत्तर काय आले 34 35, 34 35. हे झाले आयताच्या परिमितीचे क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर. तर अशा पद्धतीने हे प्रश्न तुमच्या वहीमध्ये सोडवा. प्रश्न क्रमांक 3, पुढे दिलेल्या गुणोत्तरांच्या जोड्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. आता आपल्याला यामधील लहान मोठेपणा ठरवायचा आहे. तर पहिली जोडी आहे वर्गमुळात 5/3 आणि 3 वर्गमुळात 7. आता आपण काय करूया, तर यांचा तिरकस गुणाकार, वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 7 बरोबर वर्गमुळात 5 7 35. दुसरी संख्या आहे 3 गुणिले 3 बरोबर 3 त्रिक 9. आता विद्यार्थी मित्रांनो, वर्गमुळात 35 ही पूर्णवर्ग संख्या नाही, त्यामुळे आपल्याला इथे वर्गमूळ काढता येणार नाही. पण 9 ही संख्या आपण वर्गमुळामध्ये ठेवू शकतो. आता 9 ही संख्या जर वर्गमुळात ठेवली तर काय होईल, वर्गमुळामध्ये 9चा वर्ग आणि 9चा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 81. आता तुलना करा, वर्गमुळात 35 आणि वर्गमुळात 81 या दोन संख्यांपैकी कोणाचे वर्गमूळ जास्त असेल, तर नक्कीच 81चे वर्गमूळ जास्त असेल. म्हणजे वर्गमुळात 35 ही संख्या वर्गमुळात 81पेक्षा काय आहे लहान आहे. म्हणून वर्गमुळात 5/3 ही संख्या 3 वर्गमुळात 7 या संख्येपेक्षा लहान आहे. आपण सुरुवातीलाच गुणधर्म अभ्यासलेले आहेत A/B आणि C/Dचे. त्या नियमानुसार वर्गमुळात 5/3 ही संख्या 3 वर्गमुळात 7 या संख्येपेक्षा लहान आहे. दुसरा प्रश्न, 3 वर्गमुळात 5/5 वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 63 वर्गमुळात 125. आता या ठिकाणी आपल्याला हे उदाहरण 2 पद्धतीने सोडवता येईल. एकतर वर्गमुळात 63 आणि वर्गमुळात 125 या पूर्णवर्ग संख्या नाहीत,
तर त्यांचे अवयव पाडून आपल्याला वर्गमूळ काढता येईल. पहा, वर्गमुळात 63 चे असे 2 अवयव घ्यायचे की त्यातील एका अवयवाचे वर्गमूळ निघेल. 9 गुणिले 7, 9 7 63. 9चं वर्गमूळ 3 वर्गमुळात 7, म्हणजे वर्गमुळात 63चं वर्गमूळ काय आलं? 3 वर्गमुळात 7. याच पद्धतीने वर्गमुळात 125 बरोबर, वर्गमुळात 125 बरोबर 25 गुणिले 5, 25 5 125. वर्गमुळात 25चं वर्गमूळ आले 5, 5 आणि हे वर्गमुळात 5. आता संख्या लिहून घ्या. 3 वर्गमुळात 5 छेद 5 वर्गमुळात 7 ही पहिली संख्या आणि 3 वर्गमुळात 7 छेद 5 वर्गमुळात 5 ही दुसरी संख्या. चला तर यांचा आपण तिरकस गुणाकार करू. 3 वर्गमुळात 5 गुणिले 5 वर्गमुळात 5, 3 वर्गमुळात 5 गुणिले 5 वर्गमुळात 5 बरोबर 3 5 15 गुणिले वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजेच वर्गमुळात 5चा वर्ग आणि वर्गमूळ निघून जाईल, म्हणजे काय राहिले? फक्त 5. 15 5 75, म्हणजे गुणाकार काय आला? 75. हा पहिला गुणाकार झाला. आता दुसरा गुणाकार 3 वर्गमुळात 7 गुणिले 5 वर्गमुळात 7, 3 5 15 गुणिले वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 म्हणजेच 7, 15 7 पाचोदर्शे म्हणजेच 105. तर 75 ही संख्या 105 या संख्येपेक्षा लहान आहे. याचाच अर्थ 3 वर्गमुळात 5 छेद 5 वर्गमुळात 7 ही संख्या वर्गमुळात 63 छेद वर्गमुळात 125 या संख्येपेक्षा लहान आहे. पुढचा तिसरा प्रश्न पहा. 3 वर्गमुळात 5 ही 3 वर्गमुळात 5 छेद 5 वर्गमुळात 7 ही संख्या वर्गमुळात 63 छेद 125 पेक्षा लहान आहे. पुढचा तिसरा प्रश्न 5 छेद 18 आणि 17 छेद 121. 5 छेद 18 आणि 17 छेद 121. करा तिरकस गुणाकार. 5 गुणिले 121 बरोबर 5 1 5, 5 दुणे 10ला 0, हातचा 1 राहिला, 5 1 5 आणि 1 6. किती आला गुणाकार? 605. 17 गुणिले 18, 18 7 26, हातचे राहिले 12, 18 1 18 अधिक 12 30, 306. याचाच अर्थ 605 ही संख्या 306 या संख्येपेक्षा मोठी आहे. म्हणजेच 5 छेद 18 ही संख्या 17 छेद 121 या संख्येपेक्षा मोठी आहे. पुढील चौथा प्रश्न वर्गमुळात 80 छेद वर्गमुळात 48 आणि वर्गमुळात 45 छेद वर्गमुळात 27. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पण उदाहरण आपण अवयव पाडून सोडवणार आहोत. वर्गमुळात 80चे अवयव काय येतील पहा. 16 पंचे 80, कारण 16चे वर्गमूळ निघेल. याचप्रमाणे 48चे अवयव काय निघतील? 16 त्रिक 48, म्हणजेच काय आले? 4 वर्गमुळात 5 छेद 4 वर्गमुळात 3. 4 4 कॅन्सल, म्हणजेच उत्तर काय राहिले इथं? वर्गमुळात 5 छेद वर्गमुळात 3 ही आली पहिल्या संख्येची किंमत. आता दुसरी संख्या वर्गमुळात 45 छेद वर्गमुळात 27. 45चे अवयव 9 गुणिले 5 छेद 9 त्रिक 27, 9 गुणिले 3. 9चे वर्गमूळ 3 वर्गमुळात 5 छेद 3 वर्गमुळात 3.
तीन तीन कॅन्सल, म्हणजेच काय राहिले वर्गमुळात 5 छेद वर्गमुळात 3. आता आपल्याला तिरकस गुणाकार करण्याची गरजच नाही आहे, कारण पहिली संख्या पण आली आहे वर्गमुळात 5 छेद वर्गमुळात 3 आणि दुसरी ही संख्या आहे वर्गमुळात 5 छेद वर्गमुळात 3. या दोन संख्यांवरून काय सिद्ध होते, तर वर्गमुळात 80 छेद वर्गमुळात 48 आणि वर्गमुळात 45 छेद वर्गमुळात 27 या दोन्ही संख्या समान आहेत. यानंतर शेवटचा 5वा प्रश्न, 9.2 छेद 5.1 आणि 3.4 छेद 7.1 करा यांचा तिरकस गुणाकार. 9.2 गुणिले 7.1 बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा गुणाकार करून पहा. हा गुणाकार येईल 65.32. दुसरा गुणाकार आहे 3.4 गुणिले 5.1 आणि हा गुणाकार येतो 17.34. या ठिकाणी 65.32 हा गुणाकार 17.34 या गुणाकारापेक्षा मोठा आहे, म्हणजेच 9.2 छेद 5.1 ही संख्या 3.4 छेद 7.1 या संख्येपेक्षा मोठी आहे. तर या सराव संचामधील राहिलेली उदाहरणे आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. ही सर्व उदाहरणे तुमच्या वहीमध्ये सोडवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.